सुनील मेंढे ने कहा कि मैंने 5 साल में जो काम किया है उसके लिए आशीर्वाद के रूप में जो लोग आज मुझे चुनने जा रहे हैं। बीजेपी उम्मीदवार सुनील मेंढे ने मीडिया के सामने विश्वास जताया है कि वह करीब 1 लाख वोटों से जरूर जीतेंगे। जब वोटों की गिनती शुरू हुई तो वह उसका निरीक्षण करने के लिए पलाडी स्थित मतगणना केंद्र पर मौजूद थे। उन्होंने अपना दृढ़ विश्वास व्यक्त किया है केंद्र, राज्य और मेरे द्वारा किए गए 5 वर्षों के कार्यों के पुरस्कार के रूप में जनता मुझे ही चुनेगी। निश्चितपणे आमच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या बूथ प्रमुखांपासून तर आमच्या राष्ट्रीय नेत्यापर्यंत जे आम्ही संपूर्ण 5 वर्ष प्रचंड मेहनत घेतो आणि तळागाळापर्यंत कामं आमची झालेली आहेत। त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की ही निवडणूक आम्ही मोठ्या फरकाने जिंकू आणि इथेच नव्हे तर संपूर्ण देशपातळीवरती पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदी सरकार आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आरूढ होताना दिसेल, हा मला 100% विश्वास आहे। मोठ्या बहुसंख्येने आणि पहिल्या राऊंडपासूनच आपण बढत घेऊ हाही मला विश्वास आहे आणि आपण हे समजू शकता की 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने किमान आपण ही निवडणूक जिंकू हाही विश्वास आपल्यापुढे व्यक्त करतो। नाही, त्यांनी काय विश्वास ठेवावा काही नाही, तो त्यांचा प्रश्न आहे। त्यांनी गेल्या 5 वर्षात काय केलं, आमची शिदोरी ठरलेली आहे। मागच्या 10 वर्षापासून आदरणीय मोदीजींनी, मोदी सरकारने केलेली कामं सर्वसामान्य नागरिकांपासून तर सर्वांगीण विकासाचं जे काही ध्येय साकारलं होतं मोदीजींनी, संपूर्ण देशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम मोदीजींनी केलं। सोबतच ग्रामीण पातळीपासून आमच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या सामान्य कार्यकर्त्यांनी, आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी अहोरात्र जी मेहनत घेतली त्याचं फळ म्हणून आम्ही ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकणार आहोत। मला ज्यांनी दाखवली आमचे त्यांचेही धन्यवाद, ज्यांनी आमच्या विरोधात दाखवले त्यांचेही धन्यवाद। आता एक्झिट पोल हा विषय आत्ता तरी इथे राहायला नको, आपल्याला 2 तासामध्ये की 3 तासामध्ये संपूर्ण निर्णय कळेल, मोठ्या प्रमाणात आपल्याला कल पण कळेल। आम्ही जो विश्वास व्यक्त करतो आहे ते आम्ही केलेल्या आमच्या कामगिरीवरती करतो आहे। त्यामुळे आम्हाला आमच्या एक्झिट पोलवरती विश्वास आहे, आमच्या कार्यकर्त्यांच्या एक्झिट पोलवरती विश्वास आहे। त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे।